नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज प्लाझो शिवायचे आहेत. पण खूप छान अशा पद्धतीने मी प्लाझो दाखवणार आहे आणि पूर्ण बघा कशी शिवायची आणि कशी कटिंग आणि पूर्ण. तर ही तयार प्लाझो आहे. ही म्हणजे मी शिवलेलीच आहे, पण मी हिच्यावरनं माप घेणार आहे. ज्यांची शिवायची आहे त्यांची ह्या मापाची त्यांनी दिलेली आहे. तर याची उंची 40 इंच घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही प्लाझो शिवायची आहे. त्याची उंची 40 आहे. तर कपड्याची 2 मीटर कपडा आहे. कपड्याची घडी घालून घेतलेली आहे आणि आता आपण टेपने इथे उंची मोजून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी उंची पूर्ण जी इलॅस्टिकपर्यंत जी उंची आहे ती 40 उंची घेतलेली आहे. तर इथे 40 उंची घेतलेली आहे आपण. आणि फोल्डसाठी आता इथला खालचा जो आहे बॉटम, तर तो घेतलेला आहे आपण. इथे 8 आलेला आहे आणि त्याच्यात म्हणजे 16 घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा 8 आणि त्याच्यात 1 इंच म्हणजे 9 इंचाचा बॉटम. तर इथला हा मी सीट घेर मोजलेला आहे. तर सीट घेर पण त्यांचा 44 आलेला आहे. तर त्याचा 1/4 आपल्याला करायचा राहील. तर अशा पद्धतीने आपण इथे माप घेतलेलं आहे. तयार प्लाझोवरून अगदी सोप्या पद्धतीने माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी बघा, आधी आता उंची घेण्याआधी ह्या ठिकाणी माझा जो ते बोट आहे, तर इथे आपण उंची घेण्याआधी इथे खाली 2 इंच आणि वरती 2 इंच अंतर सोडून देणार आहोत. कारण 2 इंच मार्जिन आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो खालचा बॉटम वाळवायचा आहे त्याच्यासाठी 2 इंच आणि वरती पण 2 इंच. तुम्हाला माझा इकडच्या हाताकडचा दिसत नसेल, पण मग दोघीकडे 2-2 इंच सोडून द्यायचं आहे आणि मध्ये 40 उंची घ्यायची आहे. तर मला खडू सापडत नव्हता, पण मग खडू सापडला आणि मी परत एकदा सुरू केलेला आहे. तुम्हाला दाखवत आहे परत. तर ह्या ठिकाणी बघा, इथे 2 इंच मी टेप जेवढं देते वरती 2 इंच आणि खाली 2 इंच तेवढं अंतर सोडून दिलं. आता त्याच्यात तिथे आपण इथे रेषा ओढून घेणार आहोत. खाली 2 आणि वरती 2. तर आणि मध्ये 40 इंचाची उंची घेतलेली आहे. म्हणजे 40, 42, 43, 44 पूर्ण उंची ही 44 आलेली आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी वरती 2 आणि खाली 2 असं दोघं बाजूने. आणि 2 मीटरच्या कपड्याची घडी घालून घेतलेली आहे. साधारण पूर्ण अशी घडी घालून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला म्हटली की 44चा 1/4 करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी तर हे बघा, इथे 44चा 1/3 आणि तर साधारण आपण ही 13 इंचाची म्हणजे 13 आणि अधिक त्याच्यात 3 इंच असं मिळवलेलं आहे. 13, 14, 15 इंचाची ही घडी घेतलेली आहे. तुम्हाला सांगायचं विसरले की ही पूर्ण जी घडी आहे ती 15 इंचाची घेतलेली आहे. तर इथे 40चा 1/3 घेतलेला आहे. 40चा 1/3 अधिक 1 इंच म्हणजे 40चा 1 म्हणजे आपली जी पॅन्ट आहे तिचा 1/3 भाग घ्यायचा आणि त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचा आणि ही सीट उंची म्हणजे सीट जिथे आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी ही म्हणजे तिथे आपण 15 इंच घेतलेलं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी इथे मी तुम्हाला परत ह्या पॅन्टवर मोजून दाखवते. तर जिथे आपला सीट आहे त्याच्यातूनच तिथे मोजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलीच की हे 15 घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण इथे 15 घेतलेलं आहे. दोघीकडे सारखं घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपण इथे सुद्धा 15 घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण इथे 15 घेतलेला आहे पूर्ण आणि वरती पण म्हणजे 15 बाय आणि ह्या इथे 2.5 ते 3 इंच अंतर आपण पुढे घेतलेलं आहे आणि तिथून आकार देऊन घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही प्लाझो सांगणार आहे. खूप छान, अगदी टाईट होणार नाही आणि कोणत्याही साईडने अशी वर जाणार नाही. तर ह्या ठिकाणी आता इथे बॉटमचं घ्यायचं आहे. बॉटम घेतलेला आहे. इथे निम्माच बॉटम घेतला आहे. तर निम्मा आपल्याला 8 आलेला आहे. त्याच्यात 1 इंच मिळवला. 8 म्हणजे 9 इंच आपण घेतलेला आहे. या ठिकाणी इथे 9 इंच बॉटम घेतलेलं आहे. तर बघा, आपण ज्या घडीकडनं घेतलं त्या घडीकडनं 1 इंच सोडून दिलेलं आहे आणि तिथून आपण 9 इंच अंतर घेतलेलं आहे. त्या घडीकडनं आपण तिथे 1 इंच सोडून दिलं आणि मग पुढे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी कमर उंची गुडघा उंची घ्यायची आहे. गुडघा उंची आपल्याला जर असेल तर साधारण आपल्याला याच्या खाली गुडघा उंची घ्यायची आहे आणि गुडघा घेर घ्यायचा आहे. कारण आपला जो मध्ये गुडघ्याच्या इथे वळला जातो, पाय वळला जातो, तर इथे गुडघा उंची मी 22-23 साधारण 22 ते 23 अशी गुडघा उंची येत असते प्रत्येकाची. थोडाफार
21, 22, 23 उंचीनुसार ह्या 3 मापांमध्येच 22, 23 अशी गुडघा उंची घ्यायची आणि त्याचा गुडघ्याचा घेर घेऊन आणि त्याच्यात 2 ते 3 इंच मिळवायचा आहे. तर इथे आपला आलेला आहे 12 आलेला आहे गुडघा घेर आणि त्याच्यात आपण 1 इंच म्हणजे 12 घेतलेला आहे. 11 आला आणि 1 इंच म्हणजे 12 घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी सरळ स्ट्रेट 1 इंच अंतरमध्ये घेऊन आणि ही लाईन ओढून घेतली आणि तिथे आपल्याला आता कट करायचं आहे. या ठिकाणी आता आपण कटिंग करणार आहोत. बघा अगदी सोप्या पद्धतीची प्लाझो सांगणार आहे आणि खूप छान अशी ही प्लाझो बसते. फिटिंग तर अगदी छान येते आणि झटपट होणारी ही प्लाझो आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा ह्या ठिकाणी मी इथे 22 घेतलेलं आहे आणि हे अंतर किती घेतलं ते सुद्धा सांगते. साधारण हे जे माप आहे हे मोठे 40 ज्या मापाची उंचीचं आहे त्या मापाचं, तर मोठ्या ज्यांच्यासाठी आहे तर खाली इथे 9 इंच घेतलेला आहे इथे. तर इथे हा 11 घेतलेला आहे. गुडघा 22 घेतला आहे गुडघा उंची. मी तुम्हाला ते तर सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने इथे कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला म्हटलीस की तो 1 इंच भाग आपल्याला कट करायचा आहे. तशा पद्धतीने जर कटिंग केली तर पॅन्ट अगदी छान फिटिंगला बसते अगदीच. आणि ह्या ठिकाणी गोल आकारावर हा सीटचा भाग आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता दोन्ही भाग आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मॅनी लावायची आहे. तर मॅनी लावल्याने पॅन्ट अगदी छान बसते आणि त्या ठिकाणी आपल्याला ती पॅन्टचा जो आहे तर खूप छान अशी 4 पदरी एक घडी करून घेतलेली होती आणि ह्या ठिकाणी आपण असं कटिंग करून घेणार आहोत. बघा तर तुम्हाला मी परत एकदा दाखवते. बघा अशा पद्धतीने आपण इथे ही मॅनी कट करून घेतलेली आहे आणि तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती लागते तेवढी आपण इथे ही मॅनी लावून घेऊ शकतो. बघा या ठिकाणी इथे ही मॅनी अशी, तर तिथला गोल आकार जर कमी करायचा असेल तर तो सुद्धा आता आपण ह्या ठिकाणी वरचा जो भाग घडीचा होता तो कट करून घेतला आणि आता बघा ह्या ठिकाणी आपण आता इथे शिलाई मारणार आहोत. तर बघा ह्या साईडला दोघं साईड आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत. ह्या दोघं हे बघा ह्या दोघं साईड तुम्हाला मी दाखवत आहे. हे बघा ह्या ठिकाणी दोघं साईड शिलाई मारली, दाब शिलाईसुद्धा मारून झाली. आता आपल्याला ह्या ठिकाणी मध्ये पायाकडनं जोडायचं आहे दोघं बाजू. त्याच्या आधी आपल्याला इथे आपण 1-1, 2-2 इंच अंतर सोडलं ते खालचं जोडून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्यामधले भाग जोडायचे आहे. आता आपण दोघं साईडचे वाळून घेतलेलं आहे तुम्हाला आणि नंतर आता हे बघा हे दोघं साईड वाळून घेतलेले आहेत. दोघं साईडला आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हा मधला भाग जोडायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा मी थोडंसं 1 इंचाचा कट करून घेतलेला आहे कारण आपल्याला मॅनी लावायची आहे. त्याच्यामुळे आपण इथे 1 इंचाचा भाग कट करून घेतला आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे मॅनी लावायची आहे. तर आधीचा खालचा जो भाग होता तो कट केला आणि ह्या ठिकाणी आपण इथे मॅनी लावणार आहोत. बघा अशा पद्धतीने हे बघा ह्या ठिकाणी मध्ये काढून आणि हे बघा ह्या दोघं साईडला आपण इथे असे पद्धतीने इथे मॅनी लावून घेणार आहोत. हे बघा असे एका बाजूला लावून झाली. आता आपण इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा ही मॅनी लावून घेणार आहोत आणि टीप मारून घेणार आहोत. तर आपली ही पॅन्टची मॅनी लावून झाली आणि दोघं साईडने झाली. आता आपल्याला वरती इलास्टिक लावायचं आहे. बघा या ठिकाणी मॅनी लावून झाली आणि डबल टिपा टाकून घ्यायच्या आहे. आता आपल्याला इथे नेफ्यासाठी तुम्ही वाळू शकतात किंवा तुम्हाला वाटलं तर इलॅस्टिकसुद्धा टाकू शकतात. तर माझ्याकडे थोडंसं अर्धा इंची एक इलॅस्टिक होतं आणि मी ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. ते तुम्हाला मी दाखवणार आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी हे असं अर्धा इंच इलॅस्टिक होतं तर मी ते डबल केलं आणि या ठिकाणी इथे बघा ह्या ठिकाणी इथे शिवून घेणार आहोत आपण आणि मग ती वाळून घेणार आहोत.
तर हे अशा पद्धतीने आपलं इलॅस्टिक लावून झालेलं होतं आणि ही अशा पद्धतीची ही पॅन्ट आपली तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि छान वाटते आणि झटकन अशी ही सलवारपेक्षा छान बसते आणि फिटिंगसुद्धा खूप सुंदर अशी येते. आणि तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.